पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी खरं तर अभिजित दिपके हे आंदोलन करणार आहेत। शेकडो विद्यार्थी त्याचबरोबर संघटना आहेत त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतात। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावायला सुरुवात केलेली आहे। ज्या मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आहेत त्या सुद्धा या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण मार्गावर जिथं आंदोलन होणार आहे तिथे सुद्धा बॅरिकेटिंग आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे। दुसरीकडे जिथं आंदोलन होणार आहे तिथं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे याच परिसरामध्ये हे आंदोलन होत आहे। समोर आपण पाहतोय की तशी तयारी आहे ती सुद्धा आता विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे। या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला काही संघटनांचा विरोध आहे। खरं तर या ठिकाणी परवानगी देऊ नये यासाठी त्यांनी पोलिसांना सुद्धा पत्र दिलेलं होतं, मात्र तरी सुद्धा या आंदोलनाला विद्यापीठांनी आणि त्याचबरोबर पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। त्या अटी शर्तींवर हे आंदोलन केलं जाणार आहे। दिल्लीमध्ये आपण पाहतोय की हजारो विद्यार्थी आहेत ते एकत्र आलेले होते आणि त्यामुळे पुण्यात खरं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्याचबरोबर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत ते शिकत आहेत आणि त्यामुळे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी होऊ शकते। आज आंदोलनाच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा खरं तर मागितला जाणार आहे। तशा पद्धतीने हे आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यानंतर राज्यातल्या इतर ठिकाणीही आंदोलन केलं जाईल, पण आज पुण्यामध्ये हे आंदोलन होत असताना पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा ठेवलेला आहे। संपूर्ण या परिसरामध्ये आता बॅरिकेटिंग आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी साधारण 4 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर साधारण 3 ते 4 तास हे आंदोलन चालणार आहे आणि त्यामुळे या दरम्यान कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी हा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता या ठिकाणी तैनात केलेला आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।